जय जय रघुवीर समर्थ। दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे। करी घेऊ जाता कदा डळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 155 ह्याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये संत संगतीचं महात्म्य आपल्याला सांगितलं। महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे। द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो। खरोखर या महावाक्यांच्या अंतरंगामध्ये जे गुज दडलेलं आहे ते सामान्य जीवाला कळू शकत नाही, परंतु सत्संगतीमधून सद्गुरूच्या बोधाने जीवाला देखील त्या आत्मतत्वाचा अनुभव घेता येऊ शकतो। ही एक कला आहे, इट इज अन आर्ट, जी आपल्याला शिकावी लागते सद्गुरूच्या चरणाशी बसून। बघा, आपण वैद्यकीय शास्त्रामध्ये बघतो काही अत्यंत किचकट अशा सर्जरी डॉक्टर्स करतात, किती गुंतागुंत असते आपल्या शरीरामध्ये, पण ते नेमकी नस पकडून त्याप्रमाणे त्या रुग्णावरती उपचार करणं ही एक कला आहे। जीवनाच्या क्षेत्रात अनेक अशा किचकट कला असतात ज्या आपल्याला त्या त्या तज्ञाकडे जाऊन शिकाव्या लागतात। मग हा जो परमवस्तूचा अनुभव आहे, ती तर सगळ्यात सुप्रीम वस्तू आहे या जगातली प्राप्त होण्याची, याच्या पलीकडे काही नाही। मग ही आर्ट, ही विद्या, ही कला आम्हाला कोणाकडून तरी शिकावी लागते। मी याला कला हा शब्द मुद्दामून वापरत आहे, कारण कला या शब्दाच्या आधाराने आपल्याला ती एक प्रोसेस, आपल्याला ती एक मनाची अवस्था प्राप्त करून घ्यावी लागते। त्या प्राप्त अवस्थेमध्येच मनुष्य त्या निज वस्तूचा अनुभव घेऊ शकतो। ती कला कशी आहे, ती प्रोसेस कशी आहे, ती स्थिती कशी आहे, याचं वर्णन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगत आहेत। दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी। खरं तर या दृश्य जगामध्ये आम्ही जे काही पाहतो, आम्ही त्यालाच मूल्य देऊन बसतो, परंतु या सगळ्या दृश्य जगामध्ये दिसणाऱ्या वस्तू या कल्पकोडी आहेत, त्याचं मूल्य काही नाही। अशा या अशाश्वत मिथ्या जगामध्ये समर्थ माऊली आम्हाला ईश्वरीय तत्वाचा अनुभव घेण्याची कला शिकवते। दिसेना जनी तेची शोधून पाहे। बघा, या चर्मचक्षुनी आम्ही जे काही पाहतो, आम्हाला या दृश्य जगातल्या वस्तूच दिसतात। या डोळ्यांच्या आधाराने मी आत्ता आपल्या या शूटिंगच्या आधाराने या स्टुडिओमध्ये जे जे काही बघतोय, दगड मातीच्या पलीकडे काय आहे इथं, यानीच आकारलेलं हे सगळं विश्व आहे। पण अशा या विश्वामध्ये संतांनी या आत्मतत्वाचा अनुभव घेतला। आणि ते आत्मतत्व कसं आहे, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण मी आपल्याला कधीतरी दिलं असेल। त्यांना एका लेक्चरमध्ये एका पाश्चात्य विद्यार्थ्याने विचारलं की आपल्याला आत्मतत्वाची अनुभूती आहे, तर मला सांगा, गॉड इज नोवेअर ही आमची अनुभूती असताना तुम्हाला देवाचं दर्शन कसं होतं?
विवेकानंद हसून त्याला म्हणाले की आपण जे म्हणता आहात ते वाक्य फळ्यावरती लिहिता का? तो आला, त्याने खडूने लिहिलं, गॉड इज नो व्हेअर. विवेकानंदांनी हसून फक्त तेच वाक्य रिराईट केलं, गॉड इज नाऊ हिअर. तो डब्ल्यू फक्त इकडे घेतला, नोचं नाऊ झालं आणि व्हेअरचं हिअर झालं. ईश्वर कुठं आहे? तर ईश्वर इथंच आहे, याच ठिकाणी आहे. याच मिथ्या जगामध्ये त्याची अनुभूती आपल्याला होऊ शकते. हे कसं शक्य आहे? एका बाजूला दिसे ते लोचनी ते नसे कल्प कोडी, असं जे संत आम्हाला सांगतात, तेच संत सांगतात की दिसे ना जनी तेची शोधून पाहे. आणि ती शोधण्याची ही प्रोसेस म्हणजे ही आत्मवस्तूची कला आहे. ती कला कशी प्राप्त करावी? बरे पाहता गुज तेथेची आहे. समर्थ म्हणतात, जर नीट विचार करून या मिथ्या जगताकडे पाहिलं तर या मिथ्या जगताच्या अंतर्यामीच तो ईश्वर वास करतो, याचं स्पष्ट दर्शन आहे. पण आम्हाला तेवढी आज मनाची एकाग्रता नाही, सूक्ष्मता नाही, साधन नाही, गुरुकृपा नाही, आणि त्यामुळं आम्हाला केवळ या दृश्य जगाने दिसणारं जगच सत्य वाटतं. पण जो कोणी साधक वृत्तीचा आहे त्याला काय आहे? बरे पाहता गूज तेथेची आहे. गूज याचा अर्थ रहस्य, याचा अर्थ त्याचा प्राण हा तिथंच आहे. मग हे कसं शोधायचं बरं? काय करायचं म्हणजे हे आत्मतत्व आपल्या हाती लागेल? समर्थांना हे वाक्य आपल्यासारख्या लोकांचं माहिती होतं की काय केलं असता आत्मवस्तू हाती लागेल. समर्थ म्हणतात, करी घेऊ जाता कदा आढळेना. आपण म्हणताय हाती लागेल, अरे ही काही आत्मवस्तू हातामध्ये घेऊन अनुभवायची वस्तू आहे का? नाही, ती तद्रूपतेने जाणायची वस्तू आहे. म्हणजे जसं एखाद्या बासुंदीला आपण एखाद्या मोठ्या भांड्यातून छोट्या वाटीमध्ये घेतो, म्हणजे ती वस्तू त्यामधून थोडीशी वेगळी होऊन आपण आपल्या चवीपुरती मर्यादित स्वरूपामध्ये ग्रहण करतो. परंतु याचा अर्थ असा होत नाही की आपण समस्त आकंठ बासुंदी प्यालो. त्याचप्रमाणे आत्मवस्तू देखील ही निरंतर भरलेली आहे. तिला ती अक्षय असल्यामुळं, अव्यय असल्यामुळं जीव आपल्यापुरती वेगळी काढून घेऊ शकत नाही. आपल्यालाच त्याच्याशी तद्रूप व्हावं लागतं, संपूर्णपणे तद्रूप व्हावं लागतं. आणि ही तद्रूपता येण्याची कला ही कशी आहे? बरे पाहता गूज तेथेची आहे. मग हे बरं पाहणं म्हणजे काय आहे हो? कधी विचार केलाय का? ही संतांच्याकडे जाऊन आम्हाला ती कला शिकावी लागते. हेच डोळे, हेच कान, हीच जिव्हा, हीच नासिका, हीच त्वचा, या 5 ज्ञानेंद्रियांच्या आधाराने आम्हाला या ईश्वरीय तत्वाचा शोध घेतला पाहिजे, अत्यंत एकाग्र बुद्धिमत्तेने. बघा, या डोळ्यांनी आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं का की एखाद्या बीजाला कोण सांभाळतंय? त्याला जमिनीमध्ये कोण अंकुर आणतंय? कोण त्याला हे पाणी रूपाने वर्षाव करून त्याला एक प्रकारे वाढवतंय, त्यामधून अंकुर फुटतोय, तो भूमीवरती उगवतोय? कोण करतं हे सगळं? कोण आहे हा प्राणवायू देणार? हे चैतन्य. या जगामध्ये कोरोनाच्या काळात आपण बघितलं, एक ऑक्सिजन सिलेंडरसाठी आमचा जीव तडफत होता. कोण आहे या विश्वाचा तो निधान करणारा, की जो आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांना हे प्राणवायू मुबलक प्रमाणामध्ये देतो? कोण आहे तो सूर्य, ज्याला निरंतर ऊर्जा हा प्रदान करतोय? बरे पाहता, हे बरं पाहणं. नामदेवांचं एक भजन आहे, तुझी या सत्तेने वेदांचे बोलणे, सूर्याचे चालणे तुझी या सवे. हे सगळं विश्व हे भगवंता तुझ्या सत्तेने चालतंय. तू आहेस म्हणूनच आम्हाला या विश्वामध्ये अस्तित्व आहे. अन्यथा आमच्या अस्तित्वाचं खरंच कोण प्रयोजन आहे बरं? कोण कारण आहे? याच डोळ्यांनी पाहताना या जगाचा जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा लक्षात येतं सज्जनो, की या ईश्वरीय तत्वाचा अनुभव तर पदोपदी आपल्याला होतोय. या कानांमध्ये हा जो शब्दांचा नाद होतोय, हे शब्द आतमध्ये जात आहेत, याचा अर्थ कोण निर्माण करतोय? या अर्थाप्रमाणे या मेंदूला कोण कार्यान्वित करतंय? कोण कृती घडवून आणतंय? या सगळ्याचा विचार केला तर लक्षात येतं की हे सगळं शास्त्र हे अत्यंत वेल डिफाईन्ड आहे.
आम्ही देहबुद्धीच्या पातळीवरती एवढा सूक्ष्म विचारच करत नाही. कोण आहे या जिव्हेमध्ये अन्न देतोय? कोण आहे त्याचं पचन घडवतोय? कोण आहे या जिव्हेवरती रसना आणतोय, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाचक रस देतोय? कोण आहे हा जठरामध्ये जाऊन या अन्नाच्या आधाराने रक्ताभिसरण करतोय? कोण आहे त्याला तो शक्ती प्रदान करतोय? या सगळ्याचं उत्तर एकच आहे, तो ईश्वर आहे, तो दाता आहे. त्यामुळे बरे पाहता गूज तेथेची आहे. आणि आम्हाला सद्गुरूच्याकडे जाऊन इंद्रियाच्या आधाराने ईश्वराचं संशोधन करण्याची कला सद्गुरू देत असतो. त्या कलेचं नाव आहे अनुसंधान. अनुसंधान. आपला प्रत्येक श्वास, आपला प्रत्येक क्षण हा या ईश्वरीय सत्तेवरती आधारित आहे. मग तेव्हा कळतं निराकार आधार ब्रह्मादिकांचा. अरे तो त्या ब्रह्मादिकांचा आधार आहे. त्या ब्रह्मादिकांनी आम्हाला निर्माण केलं, तर आमचाही आधार तोच आहे ना. जीवन ईश्वरीय सत्तेच्या आधारावरती चालता येणं म्हणजे लहान मूल जसं कडेवरती बसलेलं असतं ना, त्याला जसं चालण्याचे कष्ट नसतात, त्याप्रमाणे अत्यंत विश्रामाच्या स्थितीमध्ये जाणं म्हणजे बरे पाहता गूज तेथेची आहे. ही वस्तू केवळ या चर्मचक्षूंच्या आधाराने आमच्या समोर उभी राहावी, आम्ही त्याला स्पर्श करावा, हे सगळं आमचं देहबुद्धीचं ज्ञान आहे. म्हणून समर्थ म्हणतात, करी घेऊ जाता कदा आढळेना. त्या वस्तूला एखाद्या भौतिक रूपाच्या आधाराने, कारण की बघा परमार्थामध्ये अनेक मंडळी अनेकदा चमत्कारांवरती विश्वास ठेवतात. ते होऊ शकत नाही असं नाही. अनेकांना ईश्वराच्या मूर्तीच्या हातातली माळ फिरताना दिसते. कोणी म्हणतं की ती मूर्ती माझ्याकडे डोळे उघडून बघायला लागली. कोणी म्हणतं की ती ईश्वरीय मूर्ती आम्हाला चालताना दिसली. कोणी म्हणतं माझ्या डोळ्यासमोर रामराया येऊन उभा राहिला. असू शकेल, मी कुठल्या विधानाला मान्यता देत नाही असं नाहीये, परंतु सज्जनो हे फार विरळा गोष्टी आहेत. खरं तर जे परमार्थाचं आमच्यासारख्या सामान्य जीवांना या संतांनी दिलेलं शास्त्र आहे, त्याचं नाव आहे अनुसंधान. आणि मला वाटतं अनुसंधान हे मनाला विशेष आल्हाद देणारं आहे. बघा, एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूचं ईश्वरीय रूपामध्ये आपल्याला दर्शन होणं ही क्षणिक घटना आहे. तेवढ्या वेळापुरता तो आनंद राहील, किंवा जेव्हा जेव्हा त्या गोष्टीचं स्मरण होईल तेव्हा क्षणभर आनंद होईल. पण ईश्वरीय अनुसंधान ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही तुमच्या जीवनात प्रत्येक कृती करत असताना तुमच्यावरती त्या आल्हादाची छत्रछाया धरून राहील. त्यामुळे ईश्वरीय दर्शनाला चमत्काराच्या आधाराने पाहणं, या चर्मचक्षूंच्या आधाराने पाहण्याचा हव्यास करणं, हे देखील परमार्थातलं अज्ञान आहे. यापेक्षा जसं एखाद्या मोबाईलमध्ये ते सिम कार्ड निरंतर त्या टॉवरशी कनेक्टेड असतं, त्याप्रमाणे या देहाच्या आधाराने सर्व कर्म करत असताना या सगळ्या इंद्रियांना त्याच्या स्वामीशी कनेक्ट करून ठेवणं. श्री महाराज बोलताना म्हणायचे की जसा एखादा हरदास कीर्तनामध्ये सगळं सांगता सांगता पुन्हा पुन्हा समेवरती येतो, जसा एखादा शास्त्रीय संगीत गाणारा गाता गाता पुन्हा पुन्हा समेवरती येतो, त्याप्रमाणे परमार्थात साधकाने सगळं काही बोलावं, सगळं काही करावं, पण ते करत असताना पुन्हा पुन्हा ईश्वरीय समेवरती यावं, त्या भगवंताच्या समेवरती यावं. आपल्याला तो सांभाळतोय, त्याच्यामुळं आपण आहोत, याची सतत मनाला जाणीव देणं हे सद्गुरूचं खरं कार्य असतं. या कलेमध्ये जसा जसा आपला विकास होत जातो तसा तसा सज्जनो या महावाक्यांचा खरा अर्थ आम्हाला कळू लागतो. आणि मग हे ईश्वरीय तत्व आमच्या दृष्टीने या कणाकणांमध्ये आम्हाला जाणवू लागतं. कणाकणामध्ये खरोखर सज्जनो, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. हे खऱ्या दृष्टीने जर आपण बघितलं तर हे ईश्वरीय तत्व क्षणाक्षणाला पदोपदी या चराचरामध्ये आम्हाला दिसून येतं. चराचरामध्ये ही मानवीय बुद्धी आम्ही अशा पद्धतीने इतकी देहबुद्धीशी संलग्न करून टाकलेली आहे की आम्ही आमचे इंद्रिय या देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन उघडायलाच तयार होत नाही. याच्या पलीकडे पण एक जग आहे, विश्व आहे, जीवन आहे, याची अनुभूती आम्हाला संत करून देतात. केवळ या देहाला पालन पोषण करणं, पोषणं आणि त्या देहाच्या आधाराने देहाचं सुख म्हणजे माझं सुख या भूमिकेमध्ये जगणं आणि एक दिवशी हे सगळं इथं टाकून निघून जाणं, हे म्हणजे जीवन नाही. जीवन ह्याच्या पलीकडे देखील असू शकतं. हा विचार संत कृपेने आपल्या जीवनामध्ये येतो.
आणि ही कृपा जशी जशी जीवाला अनुभवायला यायला लागते तसं त्याला प्रत्येक क्षणाक्षणामध्ये त्या ईश्वरीय तत्वाचं दर्शन होतं. हृदयनाथ मंगेशकरांचं ते एक फार सुंदर पद आहे ना, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. तो प्रत्येक चराचरातल्या कणाकणामध्ये त्याचं दर्शन होणं हेच या कवीचे शब्द आहेत. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. खरोखर आपण कधी असा विचार केलाय का की आपल्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये लावलेलं गुलाबाचं एखादं छोटंसं झाड, छान हिरवगार पानं आलेली असतात, आपण त्याला पाणी घालतो, थोडं खत पाणी करतो आणि एखाद्या दिवशी सकाळी आपण उठून बघतो तर अचानक देठामध्ये कळी आलेली असते. अरे, या देठामधून ही कळी कशी आली प्रवाहित होऊन. बरं, आली ती आली, 1-2 दिवसामध्ये त्याचा छान उमललेला गुलाब आपल्याला दिसतो. त्याच्या जवळ जाऊन आपण त्याचा सुवास घेतला तर एक अत्यंत सुंदर असा सुवास या फुलामधून प्रगट होतो. या मातीमधून हा सुगंध कसा आला असेल या फुलामध्ये, याचं विज्ञान शोधत राहण्यापेक्षा, आणि खरोखर तर विज्ञानाला देखील त्याचं उत्तर शोधता येतच नाही. हे तर आपण सगळे मानवी बुद्धीने मांडलेले तर्क असतात. पण एखाद्या साधक वृत्तीच्या माणसाने ईश्वरीय तत्वाला अशा पद्धतीने शोधावं की त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. तुझ्याशिवाय कोण आहे याच्यामध्ये सुगंध देणारं. आणि जसं त्या फुलाचं आयुष्य असतं ना सज्जनो, अचानक त्याला एक स्थिती प्राप्त होते. त्या स्थितीच्या नंतर ते उमलतं आणि नंतर त्या फुलाला जर आपण तोडून ईश्वर चरणी समर्पित केलं की त्यानंतर ते फूल 2-3 दिवसानंतर सुकून जातं, त्याचं निर्माल्य होतं आणि त्या निर्माल्याला आपण विसर्जित करतो. हे मनुष्य जीवन देखील असंच आहे. आम्ही देखील या भगवंताची फुलंच आहोत. आम्ही उमलत नाही. उमलत नसल्यामुळंच आम्हाला त्याच्या चरणी समर्पित होण्याचं सद्भाग्य मिळत नाही. जीवन हे अशा पद्धतीने ईश्वरीय कार्यासाठी आहे. या अनुभूतीमधून आपण आपलं जीवन जगावं, उमलावं, सुगंधित करावं जगाला. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. आपलं जीवन हे केवळ देहबुद्धीच्या पातळीवरती जगू नये. 4 लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न करावा. जीवन हे आनंदमय करण्यासाठी आपण तेच करावं जे आपल्याला हवं आहे. आम्हाला काय हवं आहे? आनंद हवा आहे ना. मग आनंद आपण वाटायला शिका, मग त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला आनंदच प्राप्त होतो. हे आनंदमय सुगंधित जीवन जगणं म्हणजे फुलासारखं जीवन जगणं आहे. आणि ह्या फुलाला जसं सर्व चराचर सृष्टीकडे सम्यक भावाने बघता येतं. तो कधी असं म्हणत नाही की माझ्या मालकिणीला किंवा माझ्या मालकालाच मी हे सगळं देणार. तो तर जिथं असेल तिथं उमलतो. त्या जीसस ख्राइस्टची एक गोष्ट आहे. जेरुसलेमच्या वाळवंटामधून एकदा तो जात असताना त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते आणि त्या शिष्यांनी बघितलं की एक फूल तिथं उमललं होतं. तेव्हा जीसस ख्राइस्टने त्यांना विचारलं की या फुलाकडे बघून तुम्हाला काय कळतंय. तर ते सगळे शांत बसले. यावरती जीसस म्हणाला की या फुलासारखं आपलं जीवन असावं. हे सगळ्या वाळवंटामध्ये त्याला कोणीही बघणारं नाही, त्याला कोणीही पाणी घालणारं नाही, तरी देखील ते उमललंय, तरी देखील ते त्याच्या पद्धतीने आनंद निर्माण करतंय आणि ते त्याच्या पद्धतीने विसर्जित देखील होऊन जात आहे. सज्जनो, जीवन जगण्याची ही वृत्ती, ही अवस्था हे संत आम्हाला देतात. म्हणून बरे पाहता गुज तेथेची आहे. हे बरं पाहणं, ही कला संत संगतीमध्ये प्राप्त होते. या संतांच्या चरणी बसून या ईश्वरीय तत्वाचा इंद्रियांच्या आधाराने शोध घेत घेत या आत्मतत्वा वस्तूचं आपण दर्शन घ्यावं, हे संतांचं आम्हाला सांगणं. यातील पुढील श्लोकाचं चिंतन सज्जनो आपण उद्याच्या सत्रामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.